मित्रांनो, तुमचा दादा झालेला आहे टाकला आणि मला माहिती हे ऐकून आणि हे बघून तुम्हाला विश्वास नाही होणार किंवा खूप सारे मनामध्ये प्रश्न पडणार आहेत. तर थांबा, हळूहळू एका एका प्रश्नांचं आपण उत्तर देऊया. तर हो मंडळी, मी टकलं केलेलं आहे आणि मी माझ्या हाताने माझ्या मर्जीने आणि आईच्या समोर टकलं केलेलं आहे घरीच. तर याचं कारण मला माहिती आहे, तुम्हाला हे ऐकून बघून खूप विचित्र वाटत असेल, पण याचं कारण ऐकून तुम्हाला आणखीन पण वेगळं वाटेल किंवा शॉक बसेल. पण मला माहिती ह्या गोष्टी तुमच्यासोबत पण घडल्या असेल आणि तुमच्या लाईफमध्ये पण कधी ना कधी तुम्हाला असा अनुभव आलेला असेल. तर झालं काय होतं माहिती का, 2-3 महिने झालं तुम्हाला पण तुम्ही पण नोटीस केलं असेल की आपलं खूप चांगलं चालू आहे. आम्ही यूट्यूबला पण व्हिडिओ टाकत आहे, तिकडून पण खूप छान प्रतिसाद भेटत आहे आणि मेकअपचे ऑर्डर पण 2-3 महिने झालं खूप चांगले चालू आहेत. आणि मेन म्हणजे 1-1.5 महिन्यामागे आपण आयफोन 16 प्रो मॅक्स पण घेतलेला आहे. तर आता एवढं सगळं ऐकून तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल. ज्यांना आयडिया नसेल आली त्यांना मी सांगतो. तर मंडळी, खूप दिवस झाले मी नोटीस केलेलं आहे, आम्हाला नजर लागलेली आहे कोणाची तरी, जास्त करून मला. कारण आता तुम्हाला प्रश्न पडेल की हे तुला कसं कळालं, कशावरून अशा गोष्टी बोलतोय. तर मंडळी, कधीच माझा एकही केस न गळणार, आम्ही एवढी केअर पण नाही करत, काहीच नाही करत. माझे केस एवढी हेल्दी आहेत ना, तेवढी आमच्या घरामध्ये कोणाचीच हेल्दी केस. तर 1 महिन्यामागे ना मला हेअरफॉल व्हायला लागला बरं का. हेअरफॉल मी नोटीसच नाही केला, कारण याच्या आधी कधी माझा हेअरफॉल झालाच नाही. पण आईनं नोटीस केलं होतं गाईस, की ती बोलली की तुझे केस खूप पातळ पातळ दिसायला लागले, काय विषय. तर मी म्हटलं काय नाही का, सोडून दे. मलाच माहीत नव्हतं ना ह्या गोष्टी, त्याच्यामुळे ना मी सोडून दिलं. पण कधी कधी मी असं केसामध्ये हात घालायचो ना, माझ्या हातामध्ये ना अशी माझी केस तुटून निघायची. कधीच हेअरफॉल न होणारा, या गोष्टीतला मला माहीत पण नसणार ना, एकदम जाम केस गळायला लागली बरं का माझी. हे असा हेअरफॉल याच्या आधी कधीच झाला नव्हता आणि माझी केस कधीच गळत नव्हती. इतकी केस गळायला लागली गाईज, मला मतलब दिवसेंदिवस टेन्शन यायला लागलं आणि याच्यामुळे मी सगळी केस उडवून टाकली. कमीत कमी माझं त्याच्याकडे लक्ष नाही जाणार केस गळतीकडे आणि टेन्शन पण येणार. गाईज, तुम्हाला काय वाटतंय नजरविषयी? मला त्याच्याबद्दल काही जास्त बोलायचं नाही, मी याच्यावर विश्वास पण ठेवत नव्हतो. पण ह्या गोष्टी आहेत गाईज आणि नजर लावणारे आपल्या जवळचीच असतात. नजर ही इतकी वाईट आहे ना गाईज, काही पण करू शकते, काही पण. हे मला आज कळालं गाईज. तुम्ही नक्की सांगा मला तुमच्या आयुष्यातील एखादा प्रसंग की खरं असतं की खोटं असतं, तुम्हाला याच्यावर काय बोलायचं आहे. तुम्ही म्हणता आता दाढी आणि मिशा का काढली, तर गाईज दाढी मिशासोबत टकले हे बिलकुल पण चांगलं दिसत. मी ती 50-60 वर्षाचा पुरुष असं दिसत होतो, त्याच्यामुळे मी ते पण काढलं.